मी परत परत सांगतोय, तुमच्या जीवनाशी खेळायला मी क्लास काढलेला नाहीये. आम्ही बेस्ट आणि बेस्ट देऊ. फक्त मला वाटतं रिझल्ट यायचा असेल, आई वडील, टीचर आणि स्टुडंट आपण तिघे एकत्र आलो तर रिझल्ट येईल. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला. हुंकार भरारीसाठी भेटू दे मनाच्या वाती. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. तर आताच नाशिकमध्ये पॅरेंट्स मीटिंग झाली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील झालाय. कशा पद्धतीने हा प्रोग्राम पार झाला हे सरांना आपण विचारणार आहोत. सर, कशा पद्धतीने प्रोग्राम पार झाला? नमस्कार. सर्वप्रथम आज 28 जून 2025 आज नाशिक ब्रांच, आम्ही जे विद्यार्थी नाशिक ब्रांच आहेत आम्ही त्यांचा सत्कार आणि पॅरेंट्स मीट जे 11th आणि 12th मीट ठेवली आम्ही. याचा मेन उद्देश की पालकांनी आपल्या थोडं पाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण पालक खूप स्वतः कष्ट करत आहेत पण ते पाल्याला आपल्याला सांगतच नाही आहेत. तर ते आम्ही नक्कीच खूप चांगला, आम्ही सर्वप्रथम सगळ्या नाशिककरांचे खूप आभारी आहे त्यांनी इतकं आम्हाला छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल. नक्कीच आम्ही चांगलं काम करू एवढा आश्वासित करू इच्छितो. फक्त विद्यार्थ्यांनी रिझल्ट येण्यासाठी आमचा पूर्ण RCC पॅटर्न फॉलो करायला पाहिजे. नोट्स असतील, एक्झाम पेपर असतील, आमच्या DPP असतील, हे फॉलो करावं. डाऊट DSPला आपण जावं एवढं विद्यार्थ्यांना आवाहन करतो. आणि परत एकदा खूप आभारी आहे आणि खूप पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याबद्दल खूप आभारी आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुकाराम पाटील सर आज आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आताच RCC नाशिकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पालकांसोबत संवाद हा प्रोग्राम पार पडलेला आहे. कशा पद्धतीने तुमचा एक्सपिरियन्स राहिला? खरं तर मोठेगावकर सरांचे अनेक जिल्ह्यामध्ये ब्रँचेस झालेले आहेत आणि नाशिकमध्ये पण त्यांनी गेली 2 आणि या ब्रँचमध्ये आज पालकांचा मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. खरं तर नाशिक हे ऐतिहासिक शहर आहे. इथला रिस्पॉन्स बघता, विद्यार्थ्यांचं ओढा बघता नक्कीच RCC नाशिकला पण लातूरपेक्षा पुढे जाईल असं मला आशा आहे. आणि नाशिककरांनी RCCवर जो विश्वास दाखवला त्याला नक्कीच प्राध्यापक शिवराज मोठेगावकर आणि त्यांची सर्व टीम न्याय देईल. खरं तर गोरगरिबांचे विद्यार्थी घडावेत, शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनियर व्हावे ही प्रामाणिक इच्छा आमचे परमस्नेही मित्र शिवराज मोठेगावकर सरांची राहिलेली आहे आणि ते नक्कीच पूर्ण करतील असं मला वाटतंय. पुनश्च एकदा माझ्याकडनं आणि आमच्या सर्व मित्र परिवाराकडनं विश्वजितच्या युट्यूबला पण मी कोटी कोटी शुभेच्छा देतो. विश्वजित एक मराठमोळा मुलगा आहे. नक्कीच याचं युट्यूब येणाऱ्या काळामध्ये खूप क्रांती करल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच RCC नाशिकची पॅरेंट्स मीटिंग पार पडली. काल खूप जास्त घाई होती आणि काही टेक्निकल गोष्टीमुळे आपण तिथं रिव्ह्यू घेऊ शकलो नाही. तर आज आपण रिव्ह्यू घेणार आहोत पॅरेंट्स मीटिंगचा आणि RCC नाशिकच्या ब्रांचचा. तर एक विद्यार्थीने भेटलेली, काय नाव आहे तुझं? माझं नाव वेदिका मनोज चिमनपुरे. मी मालेगाव म्हणजेच मालेगाव जवळ उमराणा इथून येते. मी 11th नीटला आहे इथे. तर काल जी पॅरेंट्स मीटिंग घेतली मोठेगावकर सरांनी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पार पडला तिथं, त्याच्यापासून तू कुठल्या गोष्टी शिकलीस किंवा कसा होता तो एक्सपिरियन्स? कालचा एक्सपिरियन्स म्हणजे अतिशय म्हणजे असं सरांकडून खूप काही आहे जे आम्ही काल घेतलं. कारण सरांनी आम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवल्या, प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगितली की आम्ही अभ्यासाबरोबरच संस्कार कसे घ्यायचे आणि RCCमध्ये राहून आम्ही हे खरंच शिकणार आहोत. आणि आत्तापर्यंतचा म्हणजे ब्रिज कोर्सपासून तर आत्ता 11th स्टार्टिंगपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स खूप म्हणजे असा झक्कास होता एकदम. असं म्हणजे टीचर्ससोबतच आणि बाकी नॉन टीचिंग स्टाफ वगैरे खूप सुंदर आहे, छान आहे. आता जे विद्यार्थी RCC नाशिकला ऍडमिशन घेण्याचा विचार करतात अशा विद्यार्थ्यांना तू काय ऍडवाइस देशील?
ॲडवाईस द्यायचं म्हणजे मी पण जस्ट अशीच इन्क्वायरीसाठी आली होती. तिथलं ॲटमॉस्फिअर, परत टीचर्सचा स्टुडंटशी बॉन्डिंग, परत टीचर म्हणजे शिकवण्याची पद्धत त्यांची खूप सुंदर आहे. परत DSP टाईम असतो इकडे. आपण झिरोपासूनचा जो डाऊट आहे म्हणजे आपल्याला काहीही येत नाही तिथून आपण आपला डाऊट टीचर्सला विचारू शकतो आणि टीचर्सही एकदम छान पद्धतीने आपले सर्व डाऊट क्लिअर करतात. येस डेफिनेटली. तर तुझा RCC नाशिकमध्ये डेली रुटीन कशा पद्धतीने असतं? डेली रुटीन म्हणजे आता सकाळी आमचं शेड्यूल जे आहे ते 6 आवर्सचं आहे. आमचा डबल ट्रॅक चालतो इथे. सकाळी 8 वाजेपासून लेक्चर्स असतात, परत 11 ते 11:30 मध्ये ब्रेक असतो आमचा आणि नंतरून परत 3 लेक्चर्स म्हणजे 3 लेक्चर्समध्ये गॅप आहे, आमचा ब्रेक आहे आणि त्याच्यानंतरून फिजिक्स, केम, बायो असे डबल ट्रॅक चालतात आमचे, झू, बॉटनी आणि त्यानंतरून DSPसाठी इथे मी 6 वाजेपर्यंत थांबते. लेक्चर्स झाल्यानंतरून 6 वाजेपर्यंत इथे टीचर्सला डाऊट विचारायचा. डेली DPPs असतात आमच्या, त्या सॉल्व्ह झाल्यानंतरून त्याचे जर काही क्युरीज असतील त्या विचारायच्या. म्हणजे छान आहे सर्व. येस ठीक आहे. तुला ऑल द बेस्ट. तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कुठलं आहे? ऑफकोर्स फर्स्ट ड्रीम मेडिकल कॉलेज माझं दिल्ली एम्स आहे आणि सेकंड गव्हर्नमेंट कुठलंही. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. मोठेगावकर सरांनी RCC नाशिकच्या पॅरेंट्सची जी मीटिंग घेतलेली त्याच्यामधनं तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला? नाही, कालची जी मीटिंग झाली ती महत्त्वपूर्ण मीटिंग होती. माझी मुलगी इथे 12वीला आहे. तर सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की आमचं आता 1 वर्ष कंप्लीट होऊन वरचे 2 महिने झाले होते, परंतु अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यायची आणि कशा प्रकारे अभ्यास करायचा आणि अभ्यास करताना जी सरांनी हंबल रिक्वेस्ट केली की आई वडिलांचं ऐका मुलांनी, आणि आई वडील हे तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी काळजी घेतात. हा विषय सर्वांना फार जिव्हाळी लागला आणि मुलांना पण जिव्हाळी लागला. आम्ही जेव्हा मीटिंग सुटली आणि घरी गेल्यानंतर आमच्या मुलीने अक्षरशः तिच्या आईला मोठी बिलगली ती आणि तिने सांगितलं की माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर मी त्या रिपेअर करते. आणि आजची जी मीटिंग झाली आणि मोठेगावकर यांनी जे मुलाचं मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार मी अभ्यास करून निश्चित गुणवत्ताच्या यादीमध्ये येण्यासाठी मी प्रयत्न करेल बाबा. तर ह्या मीटिंगचा इफेक्ट आम्हाला लगेच जाणवला, जेणेकरून आम्ही घरी गेल्यानंतर की आमच्या मुलीचं हे आलेला रिप्लाय निश्चित आमच्यासाठी एक समाधानकारक वाटला बाबा. आणि सरांचं कालचं जे सर्व विषयांवरचं जे बोलणं झालं ते सुद्धा फारच मार्मिक आणि काळजाला भिडणार होतं. त्यामुळे सरांचे खरंच आम्ही आभारी आहे की त्यांनी येऊन असे इथं दर 3 महिन्यानंतर मुलांना जर मोटिवेशन केलं तर निश्चितच एक चांगला रिझल्ट इथून नाशिक शाखेतून निघू शकतो. येस डेफिनेटली. सर RCC नाशिकमध्ये तुमचे विद्यार्थी शिकत आहे, कसा एक्सपिरियन्स राहिलेला आहे तुमचा? हे एकदम चांगला एक्सपिरियन्स राहिला. एक मराठी माणूस आपल्या मराठी तरुण पिढीसाठी जी त्यांची तळमळ आहे त्या तळमळीतून गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर घडवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, निश्चित मोठेगावकर सरांचे आम्ही आभार मानतो. थँक्यू सो मच सर. नाशिकमध्ये अजून काही विद्यार्थी इथं भेटलेले आहेत. काय नाव आहे तुझं? सृष्टी सूर्यवंशी. तुझं? तनुश्री गावित. काल जी पॅरेंट्स मीटिंग झाली त्याच्यामधनं कुठल्या गोष्टी शिकलीस तू? कसं टाइम मॅनेज करायचं स्टडीसाठी. जसं सरांनी सांगितलं की जेव्हा लेक्चर्स नंतर तुम्ही स्टडीला बसतात तेव्हा लेक्चरमध्ये जे शिकवलंय त्याचं आपण रिवाईज केलं पाहिजे. त्यानंतर ब्रेक घेऊन मग नंतरून तुम्ही जे मागची ती रिव्हिजन केली पाहिजे. मला ही मेथड खूप आवडली की याच्याने माझी रिव्हिजन आहे ती लेक्चरची पण होणार आणि जे मागचे ते सुद्धा माझं रिवाईज होणार असं मला वाटतं. तू काय शिकलीस कालच्या मीटिंगमध्ये? याच्यातून कळतं की आपण आपली स्ट्रॅटर्जी कशी ठेवावी स्टडीसाठी आणि आपली रिव्हिजन करत राहावी आपण, त्याच्यानेच मार्क्स इम्प्रूव्ह होतात. तर RCC नाशिक सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला तुझा? चांगला आहे. म्हणजे समजतं जे शिकवलं ते टेस्टमध्ये पण मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट होते माझी. मला जे नाही समजलं ते डाऊट सेक्शनमध्ये माझे सॉल्व्ह होतात ते प्रॉब्लेम. चांगलं वाटलं. तुझा कसा राहिला एक्सपिरियन्स? चांगला आहे आणि सर्व जे सर्स आहेत सगळे डाऊट एकदम क्लिअर करून टाकतात आणि सर्व 0 लेअरपासून शिकवतात. येस थँक्यू सो मच तुमच्या दोघीला. ऑल द बेस्ट नीटसाठी. मोठेगावकर सरांनी काल जी पॅरेंट्स मीटिंग घेतली RCC नाशिकच्या ब्रांचमध्ये, त्या मीटिंग नंतर तुमचं मत काय आहे त्या मीटिंगबद्दल? नाही, असे मीटिंग झाले पाहिजे जेणेकरून पालकांना त्याच्यातून मार्गदर्शन मिळतं की आपण पालकांकडे अजून कशा पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे, अभ्यास कसं घेतलं पाहिजे. मोठेगावकर सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. तर ज्या काही गोष्टी आमच्या राहून जात होत्या, ज्या काळजी घ्यायच्या पाल्यांच्या बाबतीत, त्या आता आम्ही घेऊ
आणि जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा होईल. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवणी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा माळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा माळी तेज नवे झळकू दे. रे रा 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 तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही आताच पाहिलं की मोठेगावकर सरांच्या आरसीसी मध्ये जी काल पॅरेंट्स मिटिंग झाली त्याचा रिव्ह्यू कशा पद्धतीने राहिलेला आहे आणि त्याचमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील झालेला आहे. तर पुढच्या वर्षी तुमचा देखील अशा पद्धतीने सत्कार होईल तुमच्या पॅरेंट्स सोबत. त्यासाठी तुम्ही चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.